नमस्कार. आपण राहू बघितला आणि राहू पाहिल्यावर सगळेजण खूप गोंधळलेत की आपल्या कुंडलीतला राहू काय करतो राम जाणे. आपल्याला ज्ञानी बनवणार आहे का नाही बनवणार आहे, आपण काय करायचं आहे, नक्की आपल्या कुंडलीतला राहू कसा आहे. घाबरू नका, असं विशेष काहीच तो करत नाही. तुम्ही तुमचं कर्म करणं हे शनी दाखवतो की नाही. शनी ज्या राशीमध्ये मूलत्रिकोण आहे, राहू तिथेच मूलत्रिकोण आहे, तो सांभाळून घेतो बरोबर आपल्याला. केतू आपण जो शिकणार आहोत ना, तर केतू म्हणजे काय आहे, तर ज्या स्वयंभरू राक्षसाचं धड आहे तो म्हणजे केतू आहे. ज्याच्याकडे पंचेंद्रिय नाही आहेत, त्याच्याकडे फक्त हातपाय आणि धड आहे. त्याच्यामुळे सगळ्या ग्रहांना दृष्टी आहे, पण केतूला दृष्टी नाही, कारण त्याच्याकडे दृष्टी दाखवायला पंचेंद्रियच नाही आहेत. मग केतू कुंडलीत कुठे काम करतो, तर कुंडलीमध्ये तुमच्या कुंडलीतला केतूचं जे स्थान आहे तिथे, आणि तुमच्या कुंडलीमध्ये मेष सिंह धनु राशीमध्ये केतूच्या नक्षत्रात मेष सिंह धनु रास ज्या स्थानामध्ये आली आहे त्या स्थानामध्ये जर केतूच्या नक्षत्रात कुठला ग्रह असेल तर त्या स्थानाशी या केतूचा संबंध येतो. एवढंच. केतू हा राहूसारखा अशुभ ग्रह नाही. जन्म मरणाच्या फेऱ्यातून सोडवणारा ग्रह हा केतू आहे. दैवी शक्ती आहे. दुनियेतल्या सगळ्या महत्त्वाकांक्षा आणि एकमेकांमधल्या सगळ्या भावना यांच्यापासून तो दूर नेतो. कारण काय, राहू आणि केतू हे एका रेषेमध्ये असतात, समोरासमोरच्या स्थानात असतात कुंडलीमध्ये 180 अंशामध्ये. राहूची कपॅसिटी काय आहे, पंचेंद्रिय, पण तो ते साठवणार कुठे. मग तो ते केतूकडे पाठवून देतो आणि परत स्वतः रिता होतो, परत अजून घ्यायला हाव रिकामी त्याची. त्यामुळे अर्थातच केतू म्हणजे ॲक्युम्युलेशन. केतू हा भूतकाळ आहे, राहू हा वर्तमान आणि भविष्यकाळ आहे, केतू हा भूतकाळ आहे. केतूला जगामधल्या कुठल्याच गोष्टींमध्ये काडी मात्र इंटरेस्ट नाही आहे, कारण तो सगळा इंटरेस्ट राहूला आहे. हा शहाणपणा आणि ज्ञान, मानसिक शक्ती आणि हिलिंग पॉवर हे दाखवतो. केतू जर कुंडलीमध्ये अशुभ योगात असेल तर फारसा चांगला नाही, पण राहूची जी मर्यादे बाहेर वागतो, राहू ॲम्प्लिफायर आहे, भिंग आहे, त्यामुळे राहूची मर्यादा ही खूप मोठी. मर्यादा नाहीच आहे, वारं आहे ना राहू, म्हणजे वायुतत्वाचा ग्रह आहे, वायूला मर्यादा कुठं आहे. त्यामुळे राहूच्या वागण्याला मर्यादा नाही आहे. केतू या मर्यादाबाहेर वागण्याची क्षमता काढून घेतो. वाऱ्याने प्रभावित, रात्री प्रखर, प्राणिज असा हा ग्रह आहे. केतू म्हणजे एखाद्यापासून तुटणे, तुरुंगवास, आत्महत्या, तत्त्वज्ञान, सरकारी दंड, ड्रग्ज, दिवाळखोरी, विषारी दंश, किडनॅपिंग, खून, शिक्षा अशा गोष्टी. श्वासपटला जवळचा भाग, त्वचा रोग, बरगड्यांचे रोग, आल्सर, पाठीचा कणा आणि इलेक्ट्रिसिटीचा केतू हा कारक आहे. राहू केतू बघताना पत्रिकेमधलं त्यांचं नक्षत्र, रास आणि त्यावरच्या दृष्टी हे महत्त्वाचं आहे. एक उक्ती अशी आहे की भौमवत केतू म्हणजे काय, तर राहू आणि केतू हे नेहमीच अचानक परिणाम देणारे ग्रह आहेत, पण शनी हा, राहू हा शनीसारखा लॉंग टर्म परिणाम देतो म्हणून शनीसारखा त्याला म्हटलं जातं. आणि भौमवत केतू म्हणजे भौम म्हणजे मंगळ. केतू हा ताबडतोब परिणाम, अचानक परिणाम देतो, पण हे तेवढ्यापुरते, मंगळासारखे तेवढेच. केतूची नक्षत्र 3 आहेत. केतू हा मंगळाचा मित्र नाही आहे, पण तो मंगळाचं प्रतिनिधित्व करतो. अश्विनी नक्षत्र, मघा नक्षत्र आणि मूळ नक्षत्र ह्या 3ही नक्षत्रांचा स्वामी आहे केतू. मेष राशीमध्ये अश्विनी हे चतुष्पाद, सिंह राशीमध्ये मघा हे चतुष्पाद आणि धनु राशीमध्ये मूळ हे चतुष्पाद नक्षत्र आहे. आता ह्या केतूची जी नक्षत्र आहेत ही अश्विनीला सुरू होतं, पण याची सुरुवातीच्या आधी याला गंडांत पॉईंट म्हणतात. याचं कारण असं आहे की रेवती नक्षत्राचं 4थ चरण बुधाच्या नक्षत्राचं आणि अश्विनी नक्षत्राचं 1म चरण हे राशीचक्रात जोडले जातात. म्हणजे बुध हा केतूला नेऊन जोडतो, म्हणजे मोक्ष त्रिकोण हा अग्नितत्वाला म्हणजे धर्म त्रिकोणाला जाऊन जोडतो. इथे अश्विनीला आणि रेवतीला गंडांत पॉईंट म्हणतात.
तसं ज्येष्ठा नक्षत्रामधून धनुराशीमध्ये जातो, म्हणजे मूळ नक्षत्राकडे, म्हणून ज्येष्ठा वृश्चिकेतलं आणि धनुमधलं मूळ यांना गंडांत पॉईंट म्हणतात. आणि आश्लेषा हे कर्क राशीतलं आहे, ह्याचा चतुर्थ चरण बुधाच्या नक्षत्रात आणि तो मघा नक्षत्राच्या केतूच्या पहिल्या चरणाला जाऊन मिळतो. हे दोन्ही पण गंडांत पॉईंट आहेत. धर्मत्रिकोणामध्ये अश्विनी नक्षत्राची ऊर्जा आहे, स्वतःच्या कामाबद्दल जागरूक आहे. हे अश्विनी, मघा आणि मूळ ही तीनही नक्षत्र मुळातच अग्नितत्वाच्या राशींमधली केतूची चतुष्पाद नक्षत्र आहे. केतू हा शुक्राचा मित्र आहे. रवी, गुरु, शनी, बुध हे त्याला सम आहेत. वृश्चिकेमध्ये हा उच्चीच आहे, वृषभेमध्ये नीचीच आहे. अर्थात राहू जिथे उच्चीच आहे तिथे केतू नीचीचा, राहू जिथे नीचीच आहे तिथे केतू उच्चीचा, कारण ते दोघं एकमेकाच्या विरोधी आहेत, समोर आहेत. हा याचं दिग्बल आहे व्ययस्थानामध्ये. ज्या ग्रहाशी याची युती होते त्या ग्रहाला ग्रहण लागलंय असं म्हटलं जातं. रवीच्या स्वयंप्रकाशाच्या परावर्तित प्रकाशामध्ये इतर ग्रह असतात, त्यातून आपल्याला आतल्या प्रकाशाचं आपल्याला दर्शन होतं. ग्रहांच्या स्थानाप्रमाणे माणसाच्या हृदयातून, मनातून वगैरे सर्व माणसं ज्या एकाच प्रकाशाची रूप आहेत हे हा केतू दाखवतो. ब्रह्मा हा निर्माता, केतू ही निर्मिती, रुद्र ही शक्ती धारण करणारा, सर्व ग्रह हे पुरुष दैवी शक्तीची प्रतीक आहेत. सर्व ग्रहांची दैवी शक्ती काम करते माणसाला पूर्ण पदाला नेण्यासाठी, म्हणजे त्याच्या आत्म्याच्या शोधासाठी. केतू हा स्वतःची शक्ती, एकाग्रता, स्वतःमधली आध्यात्मिक शक्ती, अंतर्ज्ञान, खोल शहाणपण, खोल बुद्धी, खोल एकाग्रता माणसाच्या कृतिशीलतेतून दाखवतो. ठराविक साच्यातली विश्वासाची स्थानं ही धर्माच्या चौकटीमध्ये आहेत. आध्यात्मिकता हा त्याचा येणारा अनुभव आहे. म्हणजे काय? विश्वासाची स्थानं म्हणजे काय? तर भाग्यस्थान म्हणजे नवम स्थान जे आहे ते निसर्ग कुंडलीप्रमाणे धनुराशीच्या गुरुचं आहे. गुरु हा आपल्याला आयुष्यामध्ये ज्ञान देऊन स्वतःच्या उन्नतीकडे, वर्तमानातून भविष्याकडे नेणारा असतो आणि आपल्याला शहाणं बनवणारा असतो. भाग्यस्थानाचा तो कारक आहे. केतू तुमच्या कुंडलीमध्ये गुरुच्या कारक स्थानामध्ये उत्तम, 2, 5, 7, 9, 11 मध्ये उत्तम आणि 3, 6, 9, 12 या राशींमध्ये चांगला. ठराविक साच्यातली विश्वासाची स्थानं ही तुमच्या धर्माच्या चौकटीमध्ये आहेत. धर्म म्हणजे कर्तव्य. आध्यात्मिकता याचा अर्थ काय? तुमच्या कुंडलीमध्ये भाग्यस्थान हे तुमचे विश्वास आहे. मग प्रत्येकाचा विश्वास हा देवाची पूजाच असतो का? असं मुळीच नाही. एक फार सुंदर गोष्ट मला आठवते, जी नेहमी आपल्याला यूट्यूबवरती ऐकली असावी तुम्ही. एक परदेशातले डॉक्टर होते आणि त्यांच्याकडे एक लहान मुलगा आला. ते हार्ट स्पेशालिस्ट होते आणि लहान मुलगा त्यांचा पेशंट होता. तर त्या लहान मुलाचं हृदयाचं ऑपरेशन करायचं होतं आणि ते अतिशय जिकिरीचं होतं, म्हणजे खूप त्यांना अनिश्चितता होती त्याच्या यशाबद्दल. हा अतिशय हुशार डॉक्टरांची ही गोष्ट आहे. तर त्या मुलाशी 7-8 वर्षाचा तो मुलगा, त्या मुलाशी बोलताना त्या मुलांनी सांगितलं, डॉक्टर काका, माझी आजी मला रोज सांगते माझ्या हृदयामध्ये देव आहे आणि त्या देवासाठी मला काहीतरी चांगलंच काम केलं पाहिजे, तो माझ्याकडे बघतोय. माझं हृदयाचं तुम्ही ऑपरेशन करणार आहात ना, तुम्ही माझं हृदय उघडणार आहे का? डॉक्टर म्हणाले, हो, मला उघडावं लागेल. मग तुम्हाला माझ्या हृदयातला देव दिसेल, मला शुद्ध आल्यावर मला सांगाल का तो कसा दिसतो? डॉक्टरांना खूप आश्चर्य वाटलं की हा असं कसं विचारतोय. हो म्हणे, मी सांगतो ना तुला कसा दिसतो. हे काय याच्या आजीने शिकवलं असं त्यांच्या मनात आलं असेल. नंतर त्याचं ऑपरेशन व्यवस्थित झालं. त्याचं हृदय बाहेर काढलं होतं पंपिंगसाठी आणि त्याचं ऑपरेशन झालं. ज्या पद्धतीने व्हायचं तशी ओपन हार्ट सर्जरी त्याची झाली आणि त्यानंतर त्याचं हृदय सुरू व्हायला पाहिजे होतं. पण जवळजवळ 15-20 मिनटं झाली तरी त्याचं हृदय पंपिंग होताना दिसेना. डॉक्टर स्वतःचं डोकं धरून बाहेर आले. डॉक्टर अतिशय प्रॅक्टिकल होते, पण देव, धर्म, प्रार्थना या गोष्टींवर त्यांचा फारसा विश्वास नव्हता. या मुलांनी त्यांना सांगितलं होतं की माझ्या आजीनी मला सांगितलंय तुझ्या हृदयातल्या देवाला प्रार्थना कर, तो तुला नक्की बरं करेल. असं काय असतं या प्रार्थनेमध्ये? आणि त्यांच्या डोळ्यासमोरनं त्या मुलाचा चेहरा हलत नव्हता. आता मी तो मुलगा
जिवंत होणं शक्य नाही. कसं व्हायचं, त्यांना सुन्न झाले ते. आणि थोड्या वेळाने ती नर्स तिथली धावत सांगायला आली, डॉक्टर ह्या मुलाचं हृदय सुरू झालं. मधल्या काळामध्ये त्यांच्या नकळत का होईना त्यांनी त्या शक्तीला हात जोडले. ते कुठला देव म्हणले नसतील, कुठल्याही देवाचं नाव घेतलं नसेल, पण त्यांची आंतरिक तळमळ ही त्या मुलाच्या विश्वासावर त्यांनी विश्वास ठेवला होता. हा त्यांचा नास्तिकपणा आस्तिकतेमध्ये बदलला. कुठेही पूजा अर्चा, व्रत वैकल्य, देवाला जाणं, देवाला नैवेद्य दाखवणं, त्याला नवस बोलणं किंवा यज्ञ करणं म्हणजेच आध्यात्मिकता नव्हे. हे जे डॉक्टरांनी केलं ते आध्यात्मिकच असणार, कारण ते हृदय परत सुरू झालं. आणि त्यांनी त्या मुलाला शुद्धीवर आणल्यावर त्या मुलांनी सगळ्यात पहिलं डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर काका तुम्ही पाहिलात माझ्या हृदयातला देव? हो पाहिला ना. कसा दिसतो? तुझ्यासारखा दिसतो, असं डॉक्टरनी उत्तर दिलं. त्या दिवसापासनं त्या डॉक्टरांचा विश्वास, तुमच्या विश्वासांवर विश्वास ठेवा यावर बसला. म्हणजे तुमचा विश्वास, तुमच्या आयुष्यामध्ये आपले आईवडील हे आपले सगळ्यात पहिले गुरु असतात. आणि आपलं भाग्यस्थान हे आपल्या विश्वासाचं स्थान आहे, कारण ते धनुराशीच्या गुरुच आहे निसर्ग कुंडलीमध्ये. त्यामुळे तुमचे विश्वास किंवा तुमची धार्मिकता किंवा तुमची कर्तव्य तत्परता जी धर्मत्रिकोणामध्ये आहे, म्हणजे प्रथम, पंचम आणि भाग्यस्थान, नवमस्थान हे तुमच्या धार्मिकतेमध्ये जर तुमची व्रतवैकल्यावर श्रद्धा असेल तर ते, तुमची जर कुठल्या धार्मिक ग्रंथांवर श्रद्धा असेल तर ते, तुमची जर कुठल्या देवावर श्रद्धा आहे, त्या मूर्तीवर श्रद्धा असेल तर ते, यांना काहीही फरक पडत नाही. तुमची श्रद्धा म्हणजे तुमचं मन कुठे एकाग्र होऊन शांत होतं. तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा हाव असण्याचा विचार येत नाही. एक विवेकानंदांची गोष्ट आहे. विवेकानंदांना मूर्तीपूजेबद्दल कुठल्या तरी एका माणसाशी त्यांची चर्चा चालली होती आणि तुम्ही मूर्तीपूजा का करता असं त्यांनी विचारलं. मूर्ती तर देवाची असते. हो ठीक आहे ना, पण त्याच्यामध्ये देव असतो कशावरून? मूर्ती तर दगडाची असू शकते, धातूची असू शकते, मातीची असू शकते, ती तुम्ही बनवलेली असते. मग त्याच्यामध्ये देव म्हणजे काय असतो असं त्या माणसाने विचारलं. त्या माणसाच्या पाठीमागे एक फोटो होता आणि त्या काचेची तसबीर होती. त्याच्यामध्ये त्याच्या घरातल्या कुठल्या तरी ज्येष्ठ व्यक्तीचा फोटो होता. त्यांनी विचारलं हे कोण आहे? त्यांनी सांगितलं हे अमुक अमुक आहेत माझ्या घरातले ज्येष्ठ वडील म्हणा, त्यांचे वडील कोण असेल ते. त्यांनी विवेकानंदांनी सांगितलं तो फोटो खाली टाक आणि त्याच्यावर नाच. तुम्हाला काय वाटेल ते काय सांगता, माझी भावना आहे ना तिथे, ते आहेत माझे कोण आहेत वडील. हो बरोबर आहे, तुमच्या पूर्वजांबद्दल तुम्हाला असणारच प्रेम आणि अभिमान, कारण ते तुमचे पूर्वज आहेत. मग तसाच आमच्याकडच्या मूर्तीमध्ये का देव असू नये? ही जी भावना आहे ही तुमच्या मनाच्या विश्वासाची भावना आहे. मनातले विश्वास हे कुठे असतील याला काही गणित नाही आहे. किंवा मनातल्या विश्वासामध्ये तुम्ही कुठल्या प्रकारचा ड्युटी बाउंडनेस पाळता यालाही काही गणित नाही आहे. एखाद्या माणसाचा विश्वास असा असतो की मला चांगलं वाचता येतं, तर अंधशाळेमध्ये जाऊन मी मुलांना वाचून दाखवतो, हे पण अध्यात्म आहे. एखाद्या माणसाचा विश्वास असतो की मला चांगलं पठण करता येतं, तर ज्यांच्या घरी पठणाची आवड आहे त्या घरामध्ये ह्या सगळ्या मंत्रांचा आवाज राहावा, ते आवाज घुमावेत म्हणून मी कुठे कुंकुमार्चन करायला जातो, कुठे लघुरुद्र करायला जातो, कुठे सप्तशतीचा पाठ करायला जातो. मग यामुळे तुम्हाला काय मिळतं? तर तुम्हाला आत्मिक समाधान मिळतं. जे समाधान तुम्हाला 1000 रुपयाची साडी नेसून मिळणार नाही, त्याच्यापेक्षा खूप जास्त प्रतीचं समाधान तुम्ही एखाद्याच्या घरी जाऊन लघुरुद्र म्हणण्यामध्ये मिळतं, हे नक्की आहे. कारण तुमचं मन आणि तुमचा आत्मा ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या शरीरामध्येच आहेत. आणि तुमचं शरीर म्हणजे तुमचं लग्नस्थान आहे, तुमचा रवी म्हणजे तुमचा आत्मा आहे आणि तुमचा चंद्र म्हणजे तुमचं मन आहे. या तिघांचं जेव्हा एकजुटीकरण होतं त्यावेळेला माणसाचं मन तिथे रमतं. आपल्याला सगळ्या देवळांमध्ये असा अनुभव काय येतो की आपण तिथे गेल्यावर आपलं मन शांत होतं, कारण तिथे येणारी प्रत्येक व्यक्ती ही देवापुढे नतमस्तक होण्यासाठी येते.
कुठलाही स्वार्थ साधण्यासाठी येत नाही. आपल्या मनातले विचार हे दुसऱ्यापर्यंत पोचत असतात, दुसऱ्याचे विचार आपल्यापर्यंत पोचत असतात. यांच्यामध्ये जर सुसूत्रता असेल तर आपले विचार एकत्रितपणे दोघांच्या कल्याणाचं काम करतात आणि हे सर्व मानवजातीमध्ये आहे. त्याच्यामुळे केतूचं काम हे इथे आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यामधल्या ज्या ज्या गोष्टी हव्या 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 आहेत त्या मिळवून झाल्या आहेत, असा एक तरी क्षण नक्की येणार की आता मला खरंच काही नको. हा केतू आहे. तुमच्या कुंडलीमधलं केतूचं वय 48च्या पुढचं आहे. 48, 50, 52 म्हणजे काय? वानप्रस्थाचं वय सुरू होतं त्यावेळेला केतूचं वय सुरू होतं. वानप्रस्थाचं वय म्हणजे काय की मटेरियल लाईफसाठी फक्त जगणं म्हणजे जगणं नाही, तर माझ्याकडे जे आहे ते मी देईन, माझ्याकडे जे जास्त आहे ते मी देईन. आपण लहानपणापासून ऐकत आलोय शेअर इज केअर. हे आपल्या शाळांमध्ये मुलांना शिकवतात. शेअरिंग इज केअरिंग. आपलं सगळं दुसऱ्याला शेअर करा, म्हणजे आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्याला द्या. त्यांनी मागेपर्यंत थांबायची गरज नाही. आपण एकमेकीशी एक्सचेंज करतो मैत्रिणी, याच्यामधून आपल्याला काय मिळतं? आनंदच मिळतो. केतू हा तुम्हाला आत्मिक आनंद देणारा ग्रह आहे. राहू हा तुम्हाला आध्यात्मिक आनंदाकडे नेण्याच्या आधी भौतिक सुख सगळी देतो आणि मग ही सोडायची आहेत. काय सोडायचं हे दाखवतो. काय सोडायचं हेच माहिती नसेल तर काय धरायचं कसं करणार? म्हणजे तुम्हाला या सुखातून बाहेर जायचं आहे, याच्यासाठी आधी तो राहू ती सुख देतो आणि ती सगळी केतूकडे पाठवतो. केतू म्हणतो मला याच्यात मिळालं आहे, अजून काय हवं आहे, ह्यातलं मला तर काही नकोच आहे. याला केतू म्हणतात. म्हणून तुमच्या कुंडलीमधला केतू ज्या राशीत आहे, ज्या स्थानात आहे, त्या स्थानासाठी तो काम करणार आहे. प्रत्येक राहू आणि केतू बघताना त्यांचं नक्षत्र, त्यांची रास, त्यावरच्या दृष्टी हे सगळं बघितलं पाहिजे. आपण केतूला मीन राशीचा स्वामी समजतो. केतूबद्दल अजून 2 गोष्टी अशा आहेत की केतू म्हणजे शय्या. आपल्या हिंदू मुलींना लग्न झाल्यावर पूर्वीच्या काळी लहान वयामध्ये लग्न व्हायचे. लग्नाच्या बरोबरीने आई वडील तिला शय्या द्यायचे. श्रीमंती नव्हती फार, सगळेच जण सारख्या परिस्थितीत असायचे. फार हाव पण माणसाला नव्हती. पूर्वीच्या काळामध्ये अन्न वस्त्र निवारा या गरजा होत्या, लक्झरीज नव्हत्या. कम्फर्ट्स तर नव्हतेच, लक्झरीज पण नव्हत्या. एक कपडा अंगावर, एक दांडीवर एवढं माणसाला पुरत होतं. आतासारखा 1 नूर आदमी आणि 1,00,000 नूर कपडा नव्हतं. आतासारखं घरातलं जेवण सोडायचं आणि स्विगीने मागवायचं किंवा हॉटेलात जेवण जेवायचं ही संकल्पनाच नव्हती. घरामध्ये माणसं असायची, एकमेकासाठी झटायची. आई आणि घरातल्या बायका स्वयंपाक पाणी करायच्या, पुरुष बाहेरची कामं करायची. इतकं साधं जगणं आपल्याकडे होतं. जसजसं माणसाचं आयुष्य प्रगत होत गेलं, जसजसे माणूस शोध लावत गेला, गरज ही शोधाची जननी आहे. माणसाच्या गरजा वाढल्या आणि शोध वाढले. आता शोध लावणं वाढल्यामुळे अर्थातच माणसाचं ज्ञानामध्ये भर पडली. ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या. म्हणजे आपल्यापुरतं बघण्याऐवजी माणूस अनेकांसाठी बघायला लागला. मी, माझं गाव, माझा देश, परदेश आणि म्हणजे वसुधैव कुटुंबकम इकडे जाण्याच्यासाठी स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेचं युग हे राहूचं युग आहे. पण या स्पर्धेचा कुठेतरी शेवट व्हायला पाहिजे ना. हा शेवट कुठे आहे की ज्या इच्छा आहेत त्या जिथे थांबतील. इच्छा हेच या दुःखांचं आणि स्पर्धेचं मूळ आहे. इच्छा थांबल्या पाहिजेत. या कधी थांबतील? जेव्हा पुढची इच्छा निर्माण होणार नाही तेव्हा मागे थांबणं. आपण कधी निर्माण होणार नाही? जेव्हा आपल्याला आत्मिक समाधान होईल. आत्मिक समाधान म्हणजे आत्मसंयमन होईल. मला हे नको, हे नको, हे नको, हे नको. निरीच्छ होणं म्हणजे आत्मसंयमन नाही. हे माझं सगळं घेऊन झालंय हे केतू सांगतो. कारण राहूनी सगळं त्याच्याकडे दिलेलं आहे. म्हणून केतूकडे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि केतू आता पुढे काही नको आहे हे दाखवतो. मग तुमच्या आताच्या राहूच्या काळामध्ये आपल्याला असं सगळीकडे वारंवार सांगितलं जातं, दान करा. तुमच्या पंचांगामध्ये प्रत्येक नक्षत्राचं दान दिलेलं आहे. दान आणि देवता असं दिलेलं आहे. दान कशाचं करतो माणूस? त्याच्याकडे जर नसेल तर तो दान काय करेल? जी माणसाकडे जास्त गोष्ट आहे तीच माणूस ते दान देऊ शकतो. मग ते ज्ञान पैशाचं असेल, कपड्यांचं असेल, अन्नाचं असेल, जेवणाचं असेल, घरातल्या वस्तूंचं असेल, ज्ञानाचं असेल.
ज्ञान ज्ञान हे दान करण्याची गोष्ट आहे. ज्ञान ही तुमची मोनोपोली नाही. कुठलंही ज्ञान ही कुठल्याही माणसाची मोनोपोली नाही. ती त्याच्या बुद्धीचं वरदान आहे. बुद्धी म्हणजे बुध, जो राहू आणि केतूच्या बरोबरीने काम करणार आहे. म्हणून आपण पाहिला बुधाच्या आणि शुक्राच्या आणि शनीच्या राशीमध्ये राहू उत्तम काम करतो, कारण तो या बुद्धीने सगळं निर्माण करतो, सगळ्या गोष्टी ग्रहण करतो, सगळ्यातून प्रगतीकडे जातो. ही प्रगती माणसाची, स्वतःच्या शरीराची, त्याच्या जगण्याच्या गोष्टींची प्रगती आहे. पण ह्या प्रगतीला अंत नाही आहे. हिला अंध कुठे आहे? कारण राहू वायुतत्वाचा आहे. तो अजून 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 पाहिजे म्हणतो. केतू हा अग्नितत्वाचा ग्रह आहे. अग्नी काय आहे? अग्नी म्हणजे प्युरिटी. केतू हा अग्नितत्वाच्या आणि जलतत्वाच्या राशींमध्ये उत्तम काम करतो. जिथे राहू वृषभ राशीत आहे, त्याच्या समोरचा केतू वृश्चिक म्हणजे जलतत्वाच्या राशीत आहे. जिथे राहू कन्या राशीत आहे, तिथे त्याच्या समोर मीनेत म्हणजे जलतत्वाच्या राशीत केतू आहे. जिथे राहू मकर राशीमध्ये, तिथे त्याच्या समोर कर्क राशीत म्हणजे जलतत्वाच्या राशीत केतू आहे. जिथे राहू मिथुन राशीत आहे, तिथे त्याच्या समोर धनु राशीत म्हणजे अग्नितत्वाच्या राशीत केतू आहे. जिथे राहू तुळ राशीत आहे, तिथे त्याच्या समोर म्हणजे मेष राशीत या अग्नितत्वाच्या राशीत केतू आहे. जिथे कुंभ राशी, मिथुन तुळ कुंभ राशीमध्ये राहू आहे, तिथे त्याच्या समोर सिंह राशीत या अग्नितत्वाच्या राशीत केतू आहे. म्हणजे राहू कुंडलीमध्ये जर उत्तम असेल तर केतू उत्तम आहेच. माणसानी हे ठरवायचं आहे की मी माझ्या आयुष्यात राहूला महत्त्व द्यायचं का केतूला महत्त्व द्यायचं. या दोन्हीच्या मध्ये काय येतो? शनी म्हणजे कर्म. माझं कर्म मी कसं ठेवलं पाहिजे. म्हणून कुंडलीमध्ये राहू शनीच्या आधी हवा. जो जी हाव 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 करतोय, तिथे शनी कर्टेलमेंट, लिमिटेशन, मर्यादा घालतो आणि कर्मामधून आध्यात्मिक आनंदाकडे नेण्यासाठी लाभामध्ये नेतो. तिथून व्ययामध्ये केतूचं स्थान आहे. केतू हा मीन राशीचा स्वामी समजला जातो. त्यामुळे मी इतकं सगळं घेतलं, मी हे सगळं घेऊन चुकलो, आता मला ह्या आयुष्यात अजून काहीही असायची गरज नाही, असं जेव्हा वाटतं तेव्हा माणसाच्या आयुष्यातला केतू काम करायला लागतो. अर्थात ही गोष्ट तुम्हाला वारंवार वाटली पाहिजे. हे स्मशान वैराग्य येऊन उपयोग नाही. कोणीतरी घरातलं माणूस मेलं की वाटतं छे मला काही नको, आता मला गाडी नको, घोडा नको. घरी आल्यावर यथेच्छ जेवतो, झोपतो, झोपून उठला की सकाळी उठून सिनेमाला जातो माणूस. विसरला. कारण राहू त्याच्यावर पगडा आहे. राहू माणसाच्या बुद्धीचा पगडा घेतो. राहू माणसाच्या बुद्धीवर आक्रमण करतो. का? कारण तो इच्छा, महत्वाकांक्षा आणि आकांक्षा आणि अपेक्षा यांचा कारक आहे. केतूला कसली इच्छाच नाही आहे. जर तुम्ही स्वतः ठरवलं की मला या इच्छा नको आहेत, माझ्याकडे जे आहे ते भरपूर आहे आणि आता मी दुसऱ्याला हे देण्यासाठी काय करू शकतो. म्हणून केतू हा लेट गो असा आहे आणि तो मंगळासारखा प्रतिनिधित्व करतो. मंगळासारखा ताबडतोब काम करतो, ताबडतोब त्याचे परिणाम आहेत. त्यामुळे तुम्हाला हे रोज वाटलं पाहिजे. आजच्या दिवस वाटलं की ते लॉंग टर्म वाटत नाही. तुम्हाला नेहमीच आज मी ही गोष्ट चांगली केली की आपण 10 लोकांना सांगतो मी ना आज अमक्या माणसाला दान दिलं, हे सांगायचं नाही आहे. नेकी कर नदी में डाल, तर हे तुमचं निष्काम कर्म होणार आहे. ते पूर्वसंचितांनी जमा होणार आहे पंचमात आणि मगच तुम्ही व्ययात केतूकडे जाऊ शकणार आहे. जोपर्यंत तुम्ही सांगता मी ह्याच्यासाठी हे केलं, मी ह्याची फी भरली, त्याच्यामुळे त्याला अमकं मिळालं, मी ह्याला दूध पाजलं म्हणून याची तब्येत चांगली झाली, संपलं. इथे तुमच्या हातात काहीही लागलं नाही. मग काय झालं की तुम्ही हे सगळं केलं, मी हे असं केलं. हा मीपणा तुम्हाला अजून 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 इच्छांचं मूळ आहे आणि इच्छा पूर्ण होत नाहीत. परत सांख्ययोगात प्रथम स्थानात जन्म, परत सगळी कुंडलीतली सगळी स्थानं, परत मोक्षाकडे जायचं का नाही हे तुम्ही ठरवायचं. दर जन्मामधलं कर्म कसं करायचं हे शनी दाखवतो. त्यामधून काय मिळवायचं हे पण शनी दाखवतो आणि गुरुनी केलेले संस्कार आणि कर्माचं फळ यातून आपण केतूकडे जायचं का नाही हे माणसानी स्वतः ठरवायचं आहे. आपल्या कुंडलीमध्ये असलेले ग्रह हे आपल्या कुंडलीत काम करतात. दुसऱ्या कुणाचंही कर्म आपल्याला फळ देत नाही.
चांगलं असो अगर वाईट असो, आपल्याच कृतीचं फळ आपल्याला मिळतं हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपसुकच माणूस फक्त चांगलीच कृती करतो. कारण चांगली कृती केली नाही तर फटका आपल्याला बसणार आहे त्याला माहीत आहे. दुसऱ्या कुणामुळे तुमचं नुकसान होत नाही आहे, तुमच्याच कर्मांनी झालेलं असतं. हे जेव्हा माणसाला कळतं तेव्हा तो चांगलीच कर्म करतो. अर्थात मागच्या जन्मी तुम्ही काय केलं आहे तुम्हाला माहीत नाही, मागच्या जन्मी तुम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलात तुम्हाला माहीत नाही, मागचा जन्म कोणाचा होता हे तुम्हाला माहीत नाही. पण निदान पुढचा जन्म येऊ नये असं काहीतरी वागणं हे तर तुम्हाला ज्ञात होऊ शकतं. ॲस्ट्रॉलॉजी शिकणाऱ्या लोकांना एवढं तर नक्की दाखवते ॲस्ट्रॉलॉजी की तुम्ही काय करा म्हणजे तुम्ही या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामधून सुटण्याची थोडी तरी शक्यता निर्माण होईल. हा फेऱ्यातून का सुटायचं आहे हाच प्रश्न ज्यांना पडतोय त्यांनी राहूच्या बरोबर जावं, त्यांनी अनेक जन्म भोगावे, उपभोग घ्यावा. काय वाईट आहे? उपभोग घेण्यात वाईट काहीच नाही, पण त्या उपभोगामध्ये रममाण होणं वाईट आहे. उपभोगच घेत राहणं हे वाईट आहे. उपभोग संपला पाहिजे आणि त्याच्या पुढे हा उपभोग मी दुसऱ्याला घ्यायला दिला पाहिजे हे वाटणं हे केतूकडे जाणं आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे केतू हा आपल्या आयुष्यातला सर्वोच्च आनंद देणारा ग्रह आहे आणि तो अशरीरी आहे. त्यामुळे आपण असं उचलून नाही दाखवू शकत हा आनंद मला केतूनी दिला, राहूनी मला या वस्तू दिल्या. वस्तू दिसतात, केतूचा आनंद इंटँजिबल आहे, तो तुम्हाला दाखवता येत नाही, पण तो तुमच्यावरती परिणाम करत असतो, तुमच्या इगोवर परिणाम करत असतो, तुमच्या अहमवर परिणाम करत असतो आणि तुमच्या आत्म्यावर परिणाम करत असतो. आणि म्हणून केतू तुम्हाला आत्म्याकडे नेतो. बरोबर आहे ना? नमस्कार.